चला मंडळी, आज आपले बनावाने लसूण तिकानी भाजी. तर देखा तुम्ही, मी चांगला वांगा धुई काढात. गावकडलं वांगा येलो होतं मस्त. तर देखा मी त्यांना मग तेल टाक, थोडं तापू दिलं ते तेल. 1-1.5 पै तेल टाक मी त्यांना मग आपलं ते चांगलंच तापू देवाने. मग त्यांना मग आपले जिरानी आणि राईनी फोडणी देवाने आपल्या त्यांना मग. तर देखा जिरं राई चांगलं कडकू देऊ आपण. तर देखा त्यांना मग मी लसूण कुटेल होता जरासा, तो लसूण टाका मी त्यांना मग. लसूण पहिले लसूण जिरं नंतर कुटेल होतं मी ते टाक. पहिले थोडंसं जिरं राईनी फोडणी दिली मी. चांगलं लाल होऊ देवाने ते आपले. जेवढं लाल होय ना तेवढं चांगलं आहे. तर देखा वयनं ते लाल. तर त्यांना मग आपले थोडीशी मिरची पावडर टाकाने. तर ते आपला हिसाबाप्रमाणे लिहू शकतंस आपण. थोडेसे हळद टाके मी त्यांना मग सगळे एकत्र कराने आपले ते, आणि चांगलं लाल होऊ द्यावाने ते आपले. देखा मग ते आपला वांग कापेल होतात त्या टाकात मी आता त्यांना मग. तर सगळं टाकी देवाने ते आपले, आणि चांगलं काली लेवाने ते. कारण कसं गावकडलं वांग होतं ते, त्याला एवढं पाणी नाही लागस. आटलं वांग आहे ना, त्याला नाही बी पाणी टाकं तरी बेकार पाणी सुटस त्याले. तर देखा हाई गावकडलं वांग आहे मस्त, बिना पाणी न शिजी गए ते भारी, पाणी पण सुटत नाही त्याला एवढं. तर देखा मी सगळं काढलेली जात्या. त्यांना मग थोडंसं नमक टाकाने आपले, थोडंसं म्हणजे तुम्हाला हिसाबाप्रमाणे टाकू शकतास तुम्ही. थोडीशी कोथिंबीर टाकी देवाने आपले वरून. ते पण आपले चांगलं काली लेवाने आते. सगळं एकत्र कर लेवाना ते नमक टाकेल होतं सगळं तिक आहे सगळं. तर देखा तुम्ही कितला भारी वाटत असत्या गावकडला वांगा. आटला वांगा असतं तर एवढा मग कितला पण पाणी सुटी जातं. हा हिरवं वांगस खावाल बी स्वाद देस, आणि भाजी दिसाल बी भारी दिसस. तर देखा सगळं काली लिहिलं मी. पाण्याना बी उतळा देऊ शकतंस आपण. तर देखा मी थोडंसं पाण्याना उतळा दिले लवकर शिजाई त्यांसाठी. थोडं झाकण ठेवी मी. तर देखा कशी वहिनी आपली भाजी. तर आवडली का नाही आवडली ते पण सांगा, आणि आवडणारे व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा.